आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं आणि आपलं आवडतं ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर घेऊन आले आजपर्यंतची सर्वात मोठी भव्य ऑफर. तब्बल 50% पर्यंत डिस्काउंट. ऑफर कालावधी 6 एप्रिल ते 10 एप्रिल 2026. नामांकित कंपन्यांचे सनग्लासेस आणि फ्रेम्स उपलब्ध. याशिवाय लेटेस्ट कलेक्शन आणि एक्सपर्ट आय टेस्टिंग. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर एसटी बस स्टँड संगमनेर. संपर्क 9150 290 290. तेव्हा चला त्वरा करा आणि या बंपर ऑफरचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या. गेली 2 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये तमाशा कलावंतांवर हल्ला झाला होता. यात 2 महिलांचा विनयभंग झाला आणि या प्रकरणी 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय. वाहनाला कट लागल्याच्या कारणातून दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारांनी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील 8 कलावंतांना बेदम मारहाण केली. या प्रकरणात 2 महिलांचा विनयभंग झाल्याचाही आरोप असून घारगाव पोलीस ठाण्यामध्ये 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय. ही घटना बुधवारी 1 एप्रिलला दुपारी नाशिक पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात घडली आहे. याबाबत तमाशा फडाचे मालक कैलास मारुती सावंत यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडाचा पोखरी बाळेश्वर या ठिकाणी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून कलाकारांचा ताफा माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी चालला होता. वरुडी पठार परिसरातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर ते पुढे निघाले असता दुचाकीस्वारांनी त्यांच्या वाहनाला कट मारला. त्यानंतर संबंधितांनी दुचाकी आडवी लावून वाहन चालकाला मारहाण सुरू केली. काही वेळातच त्यांनी आणखी 10 ते 15 जणांना घटनास्थळी बोलावून घेतलं, तर भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या फडातील 8 जणांना बेदम मारहाण केली गेली. फिर्यादी कैलास सावंत यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि सुमारे 2.25 लाख रुपये जबरदस्तीनं काढून घेतल्याचा आरोपही केला गेला. हल्लेखोरांनी बसची काच फोडून नुकसान केलंय, तर 2 महिला कलाकारांशी लज्जास्पद वर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याचंही फिर्यादीत नमूद केलं गेलंय. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तातडीनं पथक घटनास्थळी पाठवलं. पोलिसांनी सुमित शांताराम गुंजाळ, संकेत शांताराम बांगर, योगेश सुखदेव बोंबले आणि दत्तात्रय रावसाहेब पडवळ या चौघांना ताब्यात घेतलंय. दिनांक 1/4/26 रोजी पोलीस ठाणे घारगाव येथे दाखल झालेला जो गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्यात विविध कलमांनी तो गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना आम्ही त्या 4 आरोपींना रात्रीच आम्ही अटक केलेलं आहे. आज सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस हवालदार खाडे हे सदर आरोपितांना अटक करून माननीय न्यायालयासमोर पीसीसाठी घेऊन गेलेले. माननीय न्यायालयाकडून पीसी मिळाल्यानंतर पुढील अधिकचा तपास पोलीस करत आहेत. सगळे आरोपी किती येते या गुन्ह्यामध्ये? एकूण आता आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत. 4 आरोपींकडून अजून काही नावं निष्पन्न होती आणि जशी नावं आम्हाला निष्पन्न होती, जशी त्या फुटेजमधून ओळख पटेल तसे आम्ही आरोपींना अटक करत राहू. नाही, संख्या किती आहे आरोपींची टोटल? आरोपींची संख्या फुटेजमध्ये कारण रस्ता हायवे होता, हायवेच्या बाजूने जाणारा जो बायपास आहे त्या बायपासवर असल्यामुळं येणारे जाणारे बघ्यांची गर्दी जास्त प्रमाणात होती. त्याच्यामुळं त्याच्यातून आरोपींची ओळख पटवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये कोणी निर्दोष ओढला गेला नाही पाहिजे, म्हणून थोडासा वेळ लागतोय की आरोपीची ओळख पटायला. आता जे आमच्या ताब्यात आरोपी आहेत ह्या आरोपींना इंटरव्ह्यू केल्यानंतर आम्हाला जी नावं बाहेर येतील तर त्यानुसार आम्ही आरोपींना अटक करू. दरम्यान अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ खाडे यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एकनाथ खाडे करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर,
संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.